वाऱ्यावरी कसं डोलतंय पीक, वाऱ्यावरती कसं डोलतंय पीक. पहा हा हायब्रीड उन्हाळी आहे, वाऱ्यावर कशी डोलते, कसं निसर्गाचं सानिध्य आहे, किती गडद छाया आहे, किती मस्त हे आहे, मस्त थंडगार बघा आहे, किती चांगलं आहे, आनंदी. राज ठाकरे निसर्गाचा सानिध्य किती मंजुळी आहे बघा. असं शेतकरी गावाकडील जीवन असं असतं, निरोगी असतं. या मराठी ब्लॉगमध्ये मी सांगत आहे. कोंबड्यापर सारखं शहरात राहून, कोंडीत राहून, गरमी एशीमध्ये बसण्यापेक्षा असं निसर्गाच्या सावलीत, असं गडद निसर्गाच्या सानिध्यात पिकाच्या अशा मोकळ्या दार हवेत, जशी उबदार हवा, थंड हवा, थंडगार हवा, असे एका वृक्षाची छाया. हे बघा, हे वृक्ष कशी डोलत आहे. त्याचं सूर्याची किरणं हे असल्या दृश्यामध्ये बसण्याचं सोडून फक्त कोंबड्यासारखं कोंडून रोगी होता. याच्यामुळं अनेक रोग होतात, अनेक रोगाला सामोरं जावं लागतं. यामुळं आयुष्य कमी होतं. त्यापेक्षा चांगलं राहणं, चांगलं वागणं खूप गरजेचं आहे. या मराठी ब्लॉगमध्ये मी आरोग्याबद्दल माहिती सांगत आहे. शेतकरी जीवन कसं असतं, निसर्गाच्या सानिध्यात कसं असतं, आरोग्य आयुष्य कसं वाढवायचं असतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य हे सर्वात मोठं धन आहे, आरोग्य हे सर्वात मोठं धन आहे. सतत हसत राहणं, निरोगी राहणं हे खूप कमवलेलं समाधान आहे. गडद छाये खाली तुझ्या, वृक्षवरी मावलीच्या तुझ्या सावली खाली, आरोग्य निरोगी विश्रांती घ्यावे, घटकाभर झोपून विश्रांती पाहावे, अन्न पाणी वाऱ्यामध्ये ऊन वाकडी चटणी भाकरी खावे. पाय किती आहे. आज हनुमान जयंतीचं मी व्हिडिओ बनवत आहे. आज पौर्णिमा आहे.